इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 7 मृदा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. पुढील तक्ता पूर्ण करा. घटक. मूळ खडक. मृदा निर्मितीमधील भूमिका. मूळ खडकाच्या वितरणातून अपक्षालनातून मृदेचा प्रकार ठरतो. प्रादेशिक हवामान. प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या वितरणाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते. घटक. मृदा निर्मितीमधील भूमिका. सेंद्रिय खत. सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. सूक्ष्मजीवाणू. सूक्ष्मजीवाणूमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्यूमसचे प्रमाण ठरते. प्रश्न दुसरा. कशामुळे असे घडते? सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. सह्याद्रीच्या पश्चिम भागात म्हणजे कोकण प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात हवामान दमट आहे. त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते. अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. मृदेत ह्यूमसचे प्रमाण वाढते. शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात. या सूक्ष्मजीवामुळे वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन होते. या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्यूमस असे म्हणतात. अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढला असता मृदेत ह्यूमसचे प्रमाण वाढते. प्रश्न तिसरा. विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27° ते 30° असे तापमान असते. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मिमी ते 3000 मिमी इतके असते. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. प्रश्न चौथा. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. प्रश्न पाचवा. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचे धान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो. त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ हे धान्य जास्त असते. प्रश्न सहावा. मृदेची धूप होते. पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकामुळे मृदेची धूप होते. प्रश्न सातवा. मृदेची अवनती होते. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात. मृदेतील ह्यूमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. अशा प्रकारे रसायने, खते व
जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. प्रश्न 3 माहिती लिहा. प्रश्न 1 मृदा संधारणाचे उपाय. मृदा संधारणाचे काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्यांच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतीची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे ही मृदेची धूप थांबते. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज व धूप थांबते. या चरामुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यात मदत होते व त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. भूजल पातळी वाढण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. जलयुक्त शिवार योजना. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सेंद्रिय खत. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खते ही सेंद्रिय खते होत. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्त्रपाद, पैसा किडा, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी सूक्ष्मजीवांचे प्रमाण जास्त असते. हे सूक्ष्मजीव वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्यूमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक असते. प्रश्न 3 विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, जिल्हा मृदा परिषद केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेची सुपीकता, मृदेतील ह्यूमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. प्रश्न 4 वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. वनस्पतीची निर्मिती, वाढ व आधार यासाठी मृदेत असाधारण महत्त्व आहे. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. मृदा व वनस्पती जीवन यातील संबंध पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदाहरण विषुववृत्तीय प्रदेश. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जीवनातील वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरण वाळवंटी प्रदेश. मृदेची कमतरता. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरण ध्रुवीय प्रदेश. प्रश्न 4 मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. क्रिया, परिणाम, सुपीकता वाढते किंवा कमी होते. बांध बंदिस्ती करणे.
सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही. सुपीकता वाढते. वृक्ष लागवड. वाऱ्यांचा वेग कमी झाला. सुपीकता वाढते. काही काळ जमीन पडीक ठेवणे. याने मृदेची सुपीकता टिकून राहते. सुपीकता वाढते. सेंद्रिय खतांचा वापर. परिणाम ह्यूमसचे प्रमाण वाढले. सुपीकता वाढते. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. परिणाम उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते. सुपीकता वाढते. शेतात पालापाचोळा जाळणे. मृदेतील राखेचे प्रमाण वाढणे. सुपीकता कमी होते. सेंद्रिय खतांचा वापर सूक्ष्मजीवांना पोषक ठरेल. सुपीकता वाढते. अतिरिक्त जलसिंचन. क्षारतेचे प्रमाण वाढले. सुपीकता कमी होते. परिणाम मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्यूमसचे प्रमाण कमी होणे. सुपीकता कमी होते.